नमस्कार, मी रोहिणी आणि तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण प्रवासामध्ये 5 ते 6 दिवस टिकणारी अशी गुळाची दशमी बघणार आहोत। तर बघूया साहित्य। दशमी बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे 2 कप गव्हाचं पीठ आहे। हे थोडंसं मोठं जाडसर आहे। दूध घेतलेलं आहे। 1 वाटी गूळ घेतलेला आहे। 2 वाटी गव्हाच्या पिठाला मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तूप घेतलेला आहे, साजूक तूप। विलायची घेतलेली आहे 4 ते 5 आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। तर सगळ्यात पहिले आपला जो गूळ आहे तो एका मोठ्या भांड्यामध्ये घालायचा आहे। या दशम्या खूप छान होतात आणि तितक्याच पौष्टिक असतात। लहान मुलांना सगळ्यांनाच आवडतील आणि प्रवासामध्ये तुम्ही या इझिली घेऊन जाऊ शकता। हे 4 ते 5 दिवस टिकतात। तर आता हे आपल्याला गूळ व्यवस्थित दुधामध्ये विरघळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे छान विरघळलं आहे। आता आपण जे गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये मीठ घालायचं आहे। विलायचीची मी पावडर करून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि साजूक तूप घालायचं आहे। जवळजवळ 3 चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने त्याला, म्हणजे जे आपलं तूप आणि विलायची मीठ आहे ते आपल्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। तुम्ही बघू शकता मी तूप भरपूर घातलेलं आहे त्यामुळे हे मुठी वळत आहे। इतकं आपल्याला तूप घालायचं आहे। आता जे आपण गुळाचा पाक करून घेतला होता तो याला चाळून घ्यायचा आहे, कारण त्यामध्ये जर काही डस्ट वगैरे असेल तर ती चाळणीमध्ये निघून जाईल। हे बघा, हे पूर्ण मी गाळून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचं छान पीठ मळून घ्यायचं आहे। इथं व्यवस्थित झालेलं आहे। जर तुम्हाला पाणी म्हणजे जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही या जागी दूध पण लावू शकता। हे बघा, इतपत आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता। आता त्या पिठाचाच एक गोळा घेणार आहे मी आणि बाकीचं पीठ आहे ते झाकून ठेवते आणि आपण ते लाटून घेणार आहोत। आपली जी दशमी असते ती थोडीशी जाडसर असते, आपल्याला ती पातळ करायची नाही, कारण ती आपल्याला जाड करायची आहे। तर त्यासाठी मी मोठा गोळा घेतलेला आहे। कोरडं पीठ घेतलेलं आहे ते थोडंसं खाली स्प्रिंकल करणार आहे आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। कोरड्या पिठाच्या ऐवजी तुम्ही तूप पण लावून लाटू शकता। जास्त पातळ लाटायची नाही, आपल्याला जाडसरच ठेवायची आहे। अशा प्रकारे तूप घातल्यामुळे या ज्या दशम्या आहेत त्या खूप ठिसूळ आणि छान होतात। तुम्ही बघू शकता इतकी जाड ठेवलेली आहे मी। आता आपण ही भाजून घेऊया। तर गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे आणि त्यावर आपली दशमी टाकायची आहे। साईडनी तूप सोडायचं आहे। मी तूप लावून भाजत आहे, तुम्ही हवे तर तेल लावून पण भाजू शकता, पण तुपाने त्याची टेस्ट खूपच छान येते। आता हे पलटून व्यवस्थित भाजून घेऊया आपण। ह्या खूप ठिसूळ होतात त्यामुळे थोडंसं हलक्या हाताने उचला। वरून वरच्या साईडनी पण मी तूप लावून घेते आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला याला। हे बघा, परत एकदा खालच्या साईडनी तूप लावून घ्यायचंय। तुम्ही जितकं जास्त तुपाचा वापर कराल तितक्याच जे आपल्या दशम्या आहेत त्या खूप ठिसूळ आणि मस्त होतात। ही आता छान भाजलेली आहे। परत एकदा थोडंसं तूप लावून घेणार आहे मी। हे बघा, आता ही छान भाजलेली आहे। आता ही मी काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता हे उचलायला पण इतके ठिसूळ झालेले आहेत थोड्याशा, त्यामुळे लगेच हे होत आहेत। तर हलक्या हाताने करायचं आहे। मी दुसरी पण तशीच भाजून घेणार आहे जशी आपण पहिली भाजून घेतली। सेम पद्धतीने तूप लावायचं आहे आणि तशाच प्रकारे आपण ही पण भाजून घेणार आहे। प्रवासामध्ये आपल्याला काय न्यावं असा प्रश्न पडत असतो, तर या दशम्या तुम्ही करून नेला तर तुम्हाला खूप छान होईल। हे बघा, हे दुसरी पण भाजलेली आहे आणि तिसरी पण मी केलेली आहे। अशा प्रकारे दशम्या तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली
तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसाठी. हे बघा किती मस्त झालेले आहेत. तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.